आमच्या लेकीसोबत जे झालं ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मुलगा म्हणजे घराण्याचा वारस अशा जुनाट विचारांच्या घरातल्या या वकील साहेबांनी तिची कूस उजाडली. जगाला कायदा शिकवणाऱ्या या वकील साहेबांना जर त्यांची चूक सुधारायची असेल तर ती आता या मातोश्रींच्या कायद्यानं सुधारावी लागल. एका आईच्या पोटचा गोळा मारलाय तुम्ही. आता त्याच आईच्या पायाशी नाक घासून अख्ख्या गावासमोर तिची माफी मागा. मातोश्री, बायको म्हणून नवऱ्याचं पाप तू सहन करशील, पण तुझी आई म्हणून आम्ही सहन करू शकत नाही. जर बघ आपल्या बापाकडं, कायम सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, स्वतःच्या पोरीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या माणसाची काय अवस्था झाली बघ जरा. वकील साहेब, काय वाटलं तुम्हाला? बायको आहे, निमूटपणे पायात येईल असं वाटलं? नाही, असं होणार नाही. या मातोश्रीची लेख आहे ती. तिला घेऊन जायचं असेल तर तिच्या पायावर नाक रगडून माफी मागा आणि मग घेऊन जा. काय झालं वकील साहेब? पुरुषपणाचा अहंकार आडवा आला. बायकोची जागा नवऱ्याच्या पायाशी, म्हणून तिच्या पायावर डोकं ठेवणं लाजिरवाणं वाटलं. घराण्याचा वारस जन्माला घालायसाठी मुलगी पाहिजे, पण त्याच मुलीच्या पोटी मुलगी जन्माला यायला नको. हे असलं चालणार नाही. माझ्या लेकीचा आई पण हिसकावून घेतलं तुम्ही. तिच्या मातृत्वाचा अपमान केलाय. आता जोवर तुम्ही तुमच्या बायकोच्या पायावर नाक रगडून माफी मागत नाही तोवर ती तुमची बायको नाही. या मातोश्रीची लेख आहे. आई, आई, काय ग, काय झालं? आई, बाहेर काय करतेस? अगं तुला माहिती आहे, मला त्या माणसाचं नाव आपल्या घरात घेतलेलं अजिबात आवडत नाही. गौरी, मी जाणून बुजून नाही केलं ग. मी बोलली 4 आणि आपसुक माझ्या तोंडून निघालं 5. मी खरं तेच बोलली. तुला वाईट वाटावं पण मुद्दाम नाही बोलली. सॉरी आई, मी जास्त ताणलं, मला माफ कर. मला आता हे काय करते गौरी? बस. आई, चल तू आत. आज चला, चल आज चला. मी फाटक लावून आली, तुम्ही आज जा. जा. आई, शेखर तू गप्प बस. या पोरीची पाय धरून माफी मागायला लावणारी, गावापुढे तुझा अपमान करणारी हीच बाई आहे ती.
लोकांना लुटून आपलं घर भरणारी. साडे दाखवा. पोरीला नांदवायचं सोडून घरातच बशिवलीये आणि पोरीला तरी कुठं नांदायचंय म्हणा. सासरच्या लोकांना नावं ठेवायची, नवऱ्याला मुठीमध्ये ठेवायचं, हेच तिच्या डोक्यात. पोरगी कसली, सून कसली, कैदाशीन एक कैदाशीन. ए माझ्या लेकीविषयी बोलताना ना तोंड सांभाळून बोलायचं हा? ए काय ग? आई, आई. काय करशील तू? मारणारेस, चल मार मार. आई 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 जरा सॉरी मातोश्री. या दुकानातल्या जितक्या चांगल्या आणि भारी किमतीच्या साड्या आहेत ना त्या घेऊन आमच्या घरी या. उरलेल्या या बाईच्या तोंडावर फेका. चल ग रुपाली. शंकर आली मोठी. अगं काय झालं काकी? चांगल्या मुहूर्ताला नाट लावला त्या कैदाशिनीनं. कोण? ती मातोश्री, व्याजबट्ट्याचा धंदा करून लोकांना लुटणारी. तिला वाटतं सगळं जग तिच्या मालकीचं आहे. माजोरडी कुठली. मी पण तिच्याबद्दल काय चांगलं ऐकलेलं नाहीये. या शेखरला तिच्या मुलीच्या पायावरती नाग रगडून माफी मागायला लावत होती. शेखर दादा? आई जे झालं ते झालं. लई बेकार बाई आहे ती. पोराला शिकवलं बी नाही, गुंडा बनवलाय गुंडा. लोकांच्या घरामध्ये जातो, तोडफोड करतो, वसुली करतो. लई बेकार आहे, अख्खं खानदान बेकार आहे बघ. या असल्या माणसांना ना कायद्याचा चांगला धडा शिकवला पाहिजे. काय नाही, गाडवावर बसवून हलगी वाजवत धिंड काढली पाहिजे गावात या लोकांची.